आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर बांधला गेला असेल तर गगनगड, हा गगनगड गगनाला भिडणारा गगनगड असल्यामुळे त्या श्रीपादराव गणपतराव पाटणकरांचे नाव गगनगिरी या नावाने संबोधलं गेलं आणि भविष्यात महाराजांना गगनगिरी महाराजांनी या नावाने सगळ्यांनाच प्रचलित झाले। दुसरा राजाभाऊच्या काळामध्ये कोल्हापूरच्या परिसरामध्ये 16 किल्ले बांधले गेले आणि त्याचा कालखंड 1200 साल होता आणि यामध्ये हा गगनगड 1195 ते 1206 सालापर्यंत ह्या गडाचं बांधकाम झालं आणि 1200 सालामध्ये गगनगड बांधल्यानंतर पुन्हा यादवांच्या ताब्यात गेला, यादवांच्या नंतर आदिलशहाकडे गेला, आदिलशहाच्या नंतर पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी 1657 साली हा गड ताब्यात घेतला आणि त्या ठिकाणी ताब्यात घेतल्यानंतर राजापूरला मिठाचं बंदर होतं आणि त्या बंदराचा कारभार पाहण्यासाठी देखरेखीचा गड म्हणून या ठिकाणी या गडाची नेमणूक झाली आणि त्यावेळी गडाचे पूर्वीचं नाव हे गुप्तगड म्हणून होतं। वास्तवात सांगण्याची गोष्ट म्हणजे या ठिकाणी नवनाथांचं वास्तव्य असल्यामुळे वरच्या बाजूला जो दर्गा दिसतोय ती गहिनीनाथांची समाधी आहे। म्हणजे ज्या ठिकाणी वीट फेकली विठलाईचं स्थान जे निर्माण झालेलं आहे ते स्थान त्या ठिकाणी आहे। म्हणजे मच्छिंद्रनाथांचं आणि गहिनीनाथांचं या ठिकाणी वास्तव्य होतं म्हणून या गडाला वैशिष्ट्य आहे आणि धार्मिक स्थळ आहे। म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा या गडावरून कधी युद्धाचं कधी हे केलं नाही, फक्त आबादित ठेवण्याचं काम या ठिकाणी केलं। प्राचीन शिवकालीन एक या ठिकाणी शिवमंदिर आहे या ठिकाणी आणि त्याचं छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्मिती केलेली होती आणि तदनंतर इंग्रजांच्या काळामध्ये या गडाची पडझड झाली।